हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप सगळेजण मजेत असतील. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की माझा कॅनडामधला पहिला आठवडा कसा गेलेला आहे आणि आज आमचा आहे शिफ्टिंगचा दिवस. तर मागे मी एकदा सांगितलं होतं की आयुष आमचा शेअरिंगमध्ये राहतो आणि 1 तारखेपासून आम्हाला रूम मिळणार आहे, जी आम्ही बुक केली आहे राहण्यासाठी दोघं एकत्र. तर त्यासाठी मी आठवडाभर इथे राहिले होते आमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर. तर आज शेवटचा दिवस आहे. आज आम्ही शिफ्ट होत आहोत नवीन जागेवर. चला बघूयात कशी आहे. तर आम्ही ना आता सबवेच्या इथे आलेलो आहोत. तर हा सबवे एक प्रकार असतो इथे ट्रॅव्हलिंगचा. मी मागे एकदा दाखवलं होतं की गो बस वगैरे असतात, गो बस, गो ट्रेन, तसं इथे सबवेसुद्धा असतात. तर सबवे मोस्टली अंडरग्राऊंड असतात आणि म्हणजे कधी कधी ते जमिनीवरून पण जातात. तर या सबवेने आम्ही आता चाललेलो आहोत यॉर्क सिटीला. तर यॉर्क सिटी आहे तिथे आयुष शेअरिंगमध्ये राहत होता. तर तिथनं त्याचं सामान वगैरे सगळं घ्यायचं आहे आणि मग आम्ही एकत्र जाणार. तर इथे बसल्यानंतर मला हा मॅप दिसलेला आहे, सबवेचा मॅप. तर त्याच्यामध्ये बघा 2 रूट दिलेले आहेत. एक येल्लोवाला रूट आहे आणि ग्रीनवाला रूट आहे. आणि तोच मी मगाशी जे सांगितलं साऊथ बाउंड आणि नॉर्थ बाउंड, ते म्हणजे एक उत्तरेला म्हणजे नॉर्थला जाणारा आणि साऊथला असा म्हणजे दक्षिणेकडे जाणारा, असे 2 रूट आहे. त्याच्यामुळे त्यांनी साऊथ बाउंड आणि नॉर्थ बाउंड असं त्याला नाव दिलेलं आहे. तर आत्ता आम्ही बसलेलो आहोत त्या येल्लोवाल्या रूटवरती, जिथे ग्रीन आणि रेड लाईट्स आहेत. आणि जसं जसं आपला स्टॉप येणार तसे तसे हे लाईटसुद्धा बदलते. हे म्हणजे आपल्याला कळतं की आपण कुठून कसं चाललेलो आहोत आणि कुठला स्टॉप येणार आहे. जसं आपल्या इथे सुद्धा मेट्रो आहे, तर त्या मेट्रोमध्ये सुद्धा अशीच सिस्टीम आहे बघा. Shepherd West Station. Doors will open on the left. तर पहिला स्टॉप आलेला पण आहे. आता सबवे इथे थांबेल. मला आयुष सांगत होता की इथले हे जे सबवेचे दार आहेत ते खूप कमी वेळासाठी उघडतात. त्यामुळे आपल्याला बाहेर ये जा करताना पटकन जायचं यायचं आहे. वेळ अजिबात लावायचा नाही, टाईमपास अजिबात करायचा नाही आहे. कारण एकदा सबवेचं दार बंद झालं की समजा आपण त्याच्यात अडकलो तर ते ॲक्सिडेंट होण्याची चान्सेस खूप असतात. Please stand clear of the doors. बघा किती कमी वेळासाठी इथे गाडी थांबली आणि लगेचच बंद पण झाले दार आणि आता सुरू पण झाले. आता तुम्ही स्पीड पण बघा याचा किती आहे. सबवेच्या आवाजावरून तुम्हाला कळेल किती स्पीड आहे तो. नेक्स्ट स्टेशन इज डाउन्सव्ह्यू पार्क. डाउन्सव्ह्यू पार्क स्टेशन. तर आता आम्ही आयुषच्या इथे जाऊन सगळं सामान घेऊन आता उबरमध्ये बसलेलो आहोत. सामान भरपूर झाल्यामुळे आम्हाला मोठी गाडी करावी लागलेली आहे. आणि बाहेर बघा तुम्ही अंधारसुद्धा झालेला आहे. आणि उद्या आयुषचं कॉलेज असल्यामुळे आम्हाला खूपच पळापळ झाली, कारण वेळ कमी आणि काम जास्त असं झालं होतं. तर मग आता पोचलेलो आहोत इथे. पोचता खूपच रात्र झाली होती. तर हा आहे दुसरा दिवस आणि आता मी तुम्हाला हाऊस टूर देते, कसं आहे हे घर हे दाखवते. तर सगळ्यात आधी मी बाहेरून दाखवते तुम्हाला घर कसं आहे ते. आणि घराच्या समोरच अगदी गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे आणि मस्त रस्ता वगैरे खूप छान आहे. तर असा हा बागेचा व्ह्यू आहे आणि हे समोर आमचं घर आहे इथे, म्हणजे मी रेंटवर जिथे राहते ते घर समोर आहे. चला तर आता मी आतून घर दाखवते, आतून घर कसं आहे ते. तर हा एंट्रन्स आहे आणि हा एरिया आहे चप्पल वगैरे ठेवण्यासाठी. आणि इकडे कबड आहे जॅकेट्स वगैरे सगळं ठेवण्यासाठीचं. आणि या बाजूला आहे बेसमेंटमध्ये जी ओनर आहे ती राहते. ओनर जी आहे ती श्रीलंकेची आहे. तर आता इथून वर जो जिना गेलेला तिकडे वरती रूम आहेत आमचे आणि हा इकडे हॉल आहे आणि हॉलला लागूनच हे असं किचन आहे. तर हे जे किचन आहे हे शेअरिंगमध्ये आहे, जे कोणी रेंटवर राहतात ते, आणि जी ओनर आहे तीसुद्धा वापरते. तर इथले शेल्फ आणि फ्रीजमध्ये आम्हाला सगळ्यांना जागा दिलेली आहे तिने. आणि फ्रीजसुद्धा वापरू शकतो आणि शेल्फमधले एक कप्पे वापरू शकतो. तर अशा रीतीने हे किचन आहे. आणि ती तिकडे रूम दिसते एंट्रन्स नंतर, तिथे एक रशियन लेडी राहते.
तर ते तिकडे जे दार दिसतंय तिकडे बॅकयार्ड आहे, म्हणजेच मागचं अंगण आहे. चला तर मग आता वर जाऊयात आणि वर काय काय आहे ते बघूयात. वर 3 रूम आहेत आणि एक बाथरूम आहे. तर बाकीच्यांची रूम तर नाही बघू शकत, पण आपण आपला रूम बघूया. तर हे बघा, हे ते 3 रूम आहेत, 1 2 3 आणि या बाजूला एक स्टोरेज आहे, त्याच्यानंतर इकडे बाथरूम आहे. आणि वरच्या स्वच्छतेसाठी इथे हे मॉप आणि एक ब्रूमस्टिक ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे जसे झाडू असतात ते इथले असे झाडू असतात. चला तर रूममध्ये जाऊया. ही आहे आमची नियमावली. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की बाथरूम सोडून कुठल्याच दाराला लॉक नाही आहे. तर मला थोडंसं घाबरायला झालं की हे असं कसं राहायचं ना, की आजूबाजूला कोण आहे आपल्याला काही माहितीच नाही आहे आणि असं कोणीही येऊ शकतं, पण तसं कोणी कोणाच्याच रूममध्ये जात नाही नॉक केल्याशिवाय. तर ही आहे आमची रूम. आमच्या दोघांसाठीचे सेपरेट बेड आहेत. बेडच्या खाली स्टोरेज आहे आणि हे आयुष्य आमच्या एक्झरसाईजचं स्टेशन म्हणतो तो त्याला. आणि इकडे टेबल वगैरे आहे आणि इकडे कबड आहे. तर आता मी आतमध्ये कबडमध्ये कसं आहे सिस्टीम ते दाखवते. तर वर हँगर वगैरे आहे, ते सगळं तिनेच दिलेलं आहे ओनरने. आणि खाली आमच्या बॅग्स आणि त्याच्यावरच मी कपडे ॲडजस्ट केलेले आहेत आमचे. तशी रूम छोटीच आहे, पण ठीक आहे, कारण आयुष्याशी दिवसभर नसतो, मी एकटीच घरी असणार आहे. जरी रूम लहान असली तरी रेंट मात्र खूपच आहे याचं. तर आम्हाला नाविलाजाच तर या एरियामध्येच घर चूज करावं लागलेलं आहे, कारण आमचा आयुष जो आहे तो कॉलेज त्याचं बेरीमध्ये आहे आणि त्याचं जे जॉब आहे ते कॅनडाज वंडरलँडमध्ये तो जॉब करतो आहे आत्ता सध्या. तर ते फार लांब आहे ते लोकेशन दोन्ही, आणि त्याचं मध्य म्हणून आम्ही हा अरोरा सिटी चूज केलेला आहे. तर एरिया तर खूपच छान आहे, पण रेंटसुद्धा त्याच्यामुळे खूपच आहे. तर रूम तर बघितली तुम्ही. आता ही रूमची जी खिडकी आहे तिथून बघूयात बाहेर काय दिसते. तर मी जुलै एंडला आलेली आहे. आता ऑगस्ट सुरू झालेला आहे आणि तसा इकडे उन्हाळाच आहे अजून. ऑगस्ट सप्टेंबर पूर्ण उन्हाळा असणार आहे. ऑक्टोबर सुरू होईल तेव्हा थंडी सुरू होईल. आत्ता तरी खूप छान वातावरण आहे. थंडीतलं काही माहिती नाही, पण मला तोही अनुभव घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे जवळजवळ 6 महिने इथे राहणार आहे. ॲक्च्युली ही जी रूम टूरची जी क्लिप आहे ही मी 1-2 दिवसानंतर शूट केलेली आहे, कारण तुम्ही बघितलंतच कसा एक दिवस अख्खा आमचा प्रवासामध्ये गेला आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी आयुषला कॉलेजला जायचं होतं, त्यामुळे थोडीशी गडबडच झाली. आणि मग ते सगळं मला लावायचं होतं, सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या, कुठे काय आहे, कसं काय करायचं आहे, कारण इथली घरं तो आपल्या इथल्यापेक्षा फारच वेगळी आहेत आणि सगळ्या गोष्टी सिस्टीम वेगळ्या आहेत. तर हे सगळं समजून घेण्यामध्ये माझे 1-2 दिवस गेले आणि मग तुम्हाला मी हा रूम टूर देत आहे. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.